नमस्कार. अनेकदा कसं होतं ना, हवामान थोडं बदललं की लगेच छातीत कफ भरतो, जडपणा येतो. ही समस्या खूपच कॉमन आहे नाही का? तर आज आपण याच समस्येवर एक अगदी सोपा आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय समजून घेणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही समस्या नेमकी आहे तरी काय ते पाहू, मग त्यावरचा एक मस्त नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय बघू, तो घरी कसा बनवायचा ते शिकू, आणि शेवटी त्याचे फायदे काय आहेत आणि कोणती खबरदारी घ्यायची यावरही बोलू. चला, सगळ्यात आधी छातीत कफ साठण्याची ही जी समस्या आहे ती नेमकी का होते आणि त्यामागे काय कारणं आहेत हे समजून घेऊया. असं कधी झालंय का की छातीत एकदम जड वाटतंय, खोकला काही केला थांबत नाहीये, श्वास घ्यायलाही त्रास होतो? हो ना, हा अनुभव अनेकांना येतो. ही तशी सामान्य समस्या असली तरी खूपच त्रासदायक ठरू शकते. आपल्या रोजच्या कामात पण यामुळे अडथळा येतो. बरं, हा कफ साठतो तरी का? याची काही कारणं आहेत. जसं की हवामानात होणारे अचानक बदल, साधी सर्दी खोकल्याची लागण, शहरांमधलं वाढतं प्रदूषण, किंवा मग थंडगार पदार्थ जसं की आईस्क्रीम किंवा थंड पेय जास्त प्रमाणात घेणं. आणि हो, जर आपली प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी थोडी कमकुवत असेल तर याचा धोका आणखीनच वाढतो. पण काळजी करू नका. या समस्येवर आपल्या आयुर्वेदात एक खूप छान आणि नैसर्गिक उपाय आहे. चला, आता त्याबद्दलच बोलूया. हा उपाय इतका सोपा आहे की तो फक्त 3 साध्या घटकांपासून बनतो. तो पूर्णपणे सुरक्षित आहे आणि छातीतल्या कफावर थेट काम करतो. हे 3 घटक म्हणजे विड्याचं पान, अडुळसा आणि मध. हो, फक्त या तिघांचं मिश्रण. यातला पहिला घटक आहे विड्याचं पान. आता आपल्याला वाटेल की विड्याचं पान तर फक्त खाण्यासाठी वापरतात, बरोबर? पण तसं नाहीये. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. म्हणजे हे जंतुसंसर्ग रोखायला मदत करतं आणि कफ बाहेर काढून आपला श्वसनमार्ग मोकळा करतं. आता पुढचा घटक आहे अडुळसा. अडुळसा तर तुम्ही ऐकलंच असेल, खोकल्यावर एकदम रामबाण उपाय आहे. तो काय करतो तर छातीत जो घट्ट चिकट कफ साठलेला असतो ना, त्याला पातळ करतो आणि मग तो खोकल्यावाटे अगदी सहज बाहेर पडतो. त्यामुळे श्वास घेणं कितीतरी सोपं होतं. आणि तिसरा, सगळ्यांचा आवडता घटक म्हणजे मध. मधामुळे फक्त चवच नाही सुधारत, तर तो घशाला आराम देतो, खोकल्याची जी सारखी उबळ येते ना ती कमी करतो आणि हो, आपली प्रतिकारशक्ती वाढवायलाही मदत करतो. चला, आता हे तिन्ही शक्तिशाली घटक एकत्र करून हा उपाय घरी कसा बनवायचा ते बघूया. खूप सोपं आहे. बघा, पद्धत खूपच सोपी आहे. सगळ्यात आधी काय करायचं तर विड्याची आणि अडुळशाची 2-3 ताजी पानं घ्या आणि त्यांचा रस काढा. मग हे दोन्ही रस एका वाटीत सारख्या प्रमाणात घ्या, म्हणजेच समप्रमाणात. आणि शेवटी त्यात फक्त 1 चमचा शुद्ध मध घालून ते चांगलं एकत्र करून घ्या. बस, झालं आपलं मिश्रण तयार. आता हे घ्यायचं कसं हे पण महत्वाचं आहे. सगळ्यात जास्त फायदा होण्यासाठी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्याच्या आधी 1 चमचा हे मिश्रण घ्यायचंय. पण लक्षात ठेवा, हे घटाघट प्यायचं नाहीये, तर हळूहळू चाटून खायचंय. आणि हो, चांगला फरक जाणवण्यासाठी हा उपाय सलग 3 ते 5 दिवस न चुकता घ्या. छाती एकदम मोकळी झाल्यासारखं वाटेल हे नक्की. ठीक आहे, आता आपण या माहितीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण या उपायाचे फायदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती खबरदारी घ्यायला हवी हे पाहणार आहोत. या उपायाचा नियमित वापर केल्याने खूप फायदे होतात. एकतर तुमची छाती स्वच्छ राहते, तो सारखा येणारा खोकला कमी होतो आणि मग वारंवार सर्दी पडसं होण्याची शक्यताही कमी होते. खास करून जेव्हा हवा बदलते ना, तेव्हा तर हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. जरी हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असला तरी लहान मुलांना किंवा ज्यांना काही गंभीर आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा उपाय अजिबात करू नये. ही खबरदारी नक्की घ्या. तर हा होता छातीतल्या कफावरचा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा आयुर्वेदिक उपाय. जाता जाता एक प्रश्न, अशा छोट्या मोठ्या समस्यांसाठी आपल्या घरात असे कोणते पारंपरिक आजीच्या बटव्यातले उपाय वापरले जातात? जर आठवून बघा.